नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। गेल्या 31 डिसेंबर 2024 रोजी आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री निवृत्ती जाधव सर वेरूळ येथील राजमाता जिजाऊ आश्रमशाळा या ठिकाणून सेवानिवृत्त झाले आहेत। सरांनी अतिशय छान असं काम शाळेवृत्त केलंच आहे। विजयंतीचे गोरगरिबांचे मुलं अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण देऊन मोठं केलं आहे। त्याच पद्धतीने त्यांनी आदरणीय राजगुरू सरांच्या जो विश्वास दाखवला सरांनी, तो विश्वास सार्थ करत सरांनी संघटनेत देखील अतिशय छान काम केलं आहे। आणि त्याबद्दल सरांचं या ठिकाणी आज सेवागौरव करण्याचं संघटनेच्या वतीने ठरलं होतं। आदरणीय राजगुरू सर, आदरणीय आमचे कुणालदादा, आमचे सर्व टीम वाघमोडे सर, अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ते सर आज सेवानिवृत्त झालेला, आता पक्ष काय तर कोणती जबाबदारी देईल असं काय वाटतं? तर मला वाटतं सर, पक्षापेक्षा मला संघटनेत अजून काम करण्याची फार गरज आहे। कारण आमच्या आश्रमशाळा ज्या आहेत तर थोड्या जरा प्रश्न गंभीर आहेत आणि आम्हाला ते प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर असं नेतृत्व अजून आम्हाला गरजेचं आहे। पण पक्षाचा जरा सपोर्ट हा अजून संघटन आहेच। आश्रमशाळेच्या काय म्हणजे असं समस्या आहे का तुम्ही आता त्याच्याबद्दल स्वतःच केलं काय? सर, पहिली समस्या तुम्हाला सांगायचं म्हणजे तर जो आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो वेतनाचा, तो वेतनाचा प्रश्न आतापर्यंत कुठल्याच संघटनेने सॉल्व केला नव्हता। तो आमच्या संघटनेने म्हणजे आमचे वेतन जे होते 6-6 महिने वर्षातून एकदा व्हायचे आणि हे कुठेतरी थांबावं या उद्देशाने आणि इतर जे आहेत संस्थाचालकाचे काही कर्मचारी आणणे होतात किंवा इतर खूप प्रश्न आहेत सर, तर तो सोडवण्यासाठी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, खरं तर हे संघटन ही कर्मचाऱ्यांपेक्षा सामाजिक बांधिलकी काम करण्याचं संघटन आहे। आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक बांधिलकी बांधत हे संघटन आम्ही कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जोपासत करत आहोत। आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जाधव सर यांना, निवृत्ती जाधव यांना आम्ही सेंडऑफ दिलेला आहे, निरोप दिलेला आहे। आणि त्याच वेळेस आम्ही आज या बैठकीमध्ये असं ठरवलं आहे की राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि आश्रमशाळेच्या काही शाळा या संघटनेकडून दत्तक घेतल्या जाव्यात आणि संघटनेकडून जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळा याचा दर्जा वाढावा, अधिक चांगल्या प्रगतीचं काम व्हावं यासाठी आमची संघटना बांधिलकी जोपासत आहे। धन्यवाद। त्यानंतर तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि संघटनेच्या वतीने तुमचा सत्कार केला, काय सांगाल त्याबद्दल? आता संघटनेने हा जो सत्कार केलेला आहे हा माझ्या म्हणजे कामाची पावती आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण मी संघटनेमध्ये काम करत असताना या संघटनेमार्फत बऱ्याचशा अशा उणिवा आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अजून अपुरेच आहेत, ते पूर्ण झालेले नाही। उदाहरणार्थ आश्रमशाळेच्या शिक्षकांचे विशेष म्हणजे अधीक्षकांचे, वसतिगृह कर्मचाऱ्यांचे असे प्रश्न आहेत काही, किंवा आदिवासी विभागाला आश्वासित प्रगती योजना लागू आहे पण या म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभागाला ते अजून लागू नाही, त्याचा आम्ही आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे। बऱ्याचशा अधीक्षकांना घर भाडे भत्ता हा काहींना मिळतो आहे, काहींना मिळत नाही, त्याचा पाठपुरावा चालू आहे। आणि विशेष म्हणजे जवळजवळ 50% असे अधीक्षक आहेत की त्यांना 42 सेवेची वेतन श्रेणी लागू झालेली आहे, पण 50% लोक त्यापासून वंचित आहेत। त्याचा आम्ही आतापर्यंत मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा केलेला आहे। आता तुम्ही शिक्षक संघटनेत कार्यरत आहात, आता पक्ष पातळीवर जर तुमच्यावर काही जबाबदारी दिली तर तुम्ही घेणार? हो, कारण मी आतापर्यंत प्रहार संघटनेचं काम केलेलं आहे आणि माझं ते रुटीन आहे, त्याच्यामुळं ह्या गोष्टी करण्यात मला आवड आहे। जर माझ्याकडनं जर सामाजिक बांधिलकी सांभाळून जर काही सामाजिक कार्य होत असेल तर मी ते जरूर करणार। निवृत्ती सुखराजी जाधव।